द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। जैताड़ा का साप्ताहिक बाजार हटाने की प्रक्रिया से मचा हड़कंप। ध्यात हो कि मनपा की खाली जमीन पर पिछले 25 वर्षों से जैताड़ा में प्रत्येक रविवार को साप्ताहिक बाजार भरता था। अब अचानक बाजार वाली खाली जमीन को मनपा ने अज्ञात कंपनी को लीज पर देने की खबर से बाजार लगने वाले सैकड़ों दुकानदार व खरीदारों में हड़कंप मच गया है। बताया जा रहा है कि दुकानदारों को बिना नोटिस दिए बगैर सूचना के उस जमीन पर लोहे के बड़े बड़े पोल लगने शुरू हो गए हैं। इससे दुकानदारों में रोष दिखाई दिया। सुनते हैं दुकानदारों व खरीदार ग्राहकों की व्यथा। मावशी, आपलं नाव? माझं नाव गीता सुरेश काळे आहे। मी माझ्या मिस्टरला घेऊन एकटी जगून राहिली आहे। हात माझे पूर्ण शरीर जळलेलं आहे। मी पोट कसं भरत आहे मला माहीत आहे। आणि या जैताळ्याला एवढ्या वर्षापासून 20, 25, कोणी 10, कोणी 15 बऱ्याच वर्षापासून इथे जो रोजगार करत आहे, जो धंदा करत आहे, कुणी फळ विकत आहे, कुणी कांदे विकत आहे, कुणी लसण विकत आहे, कुणी थैल्या विकत आहे, कुणी फुलं विकत आहे। आजकालचे मुलं कोणालाही सासू सासूला साथ देत नाही आहे। स्वतः करावं लागतं, हे तुम्हालाही माहीत आहे। एवढे गोर गरीब जनता जे फुटपाथवर बसून धंदा करत आहे, स्वतःचं पोट भरत आहे, त्यांची फॅमिलीकडे वळत आहे। त्यांच्या फॅमिलीला शिक्षण पाणी हे ते किती महागाई झालेली आहे। फुटपाथवर दुकानं आहे, त्यांना लोन देत आहे सरकार। आणि आमच्या पोटावर आता ह्या कंपनीमुळे पोटावर पाय पडला। आम्हाला कोणता पर्याय आहे? आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही आहे। आम्ही काय करायचं? आम्ही कसं जगायचं हे तुम्हाला कळते। ज्यांना नोकरी आहे गाडीवर फिरते, ज्यांना चाकरी नाही नोकरी नाही ते डोक्यावर गठ्ठे येऊन इथे धंदा करते, दिवस रात्र राबते, नोटा मेहनत करून मिळते। त्याच्यातला मुद्दलाचे 1000 गेले तर 200 रुपये उरले तर तिखट मीठ वरण भात भाजी पोळी करायसाठी का नाही लागत? बरोबर। कुणाला स्वतःचं घर आहे, कुणाला स्वतःचं घर नाही, कुणाला 5 मुलं आहे, कुणाला मुलं नाही, कुणी अपंग आहे, कुणी लंगडे आहे, कुणी लुले आहे। यांनी काय करायचं? सरकार निवडून आले, त्यांनी आपलं पोट भरायचं, गादीवर बसायचं। आम्ही गरिबांनी काय करायचं सांगा तुम्ही? इतके गोर गरीब महिला, जेंट्स, छोटे छोटे तरुण मुलं सुद्धा काही करताय। कोणी भात आहे, कोणी भिकारी आहे, कोणी कसे पोट भरत आहे, कोणी कसे पोट भरत आहे। सरकारला आमची कोणतीच दया नाही। ह्या कंपनीला एवढी जागा देऊन एकदम ताबा हिसकून राहिले, हे चुकीचं नाही का? बरोबर। यांनी वॉर्निंग दिली का ह्या लोकांना? मी सोडा, मी एक न्यू आहे, मला ह्या लाईटवाल्यांनी साथ दिला, ह्या आजूबाजूच्या लोकांनी साथ दिला। मावशी तुम्ही इथे बसा, ह्या फुलावर मला का मिळत आहे? का मिळत आहे सांगा तुम्ही? 1000 रुपयाचे फुलं आणले, 200 रुपये भेटले, मुद्दल चालले जाते। दुसऱ्या दिवशी फुलासाठी 1000 रुपये जपून ठेवा लागते। आम्ही जरी काटाची साडी घालू नाही शकत ना, तुमचा नीटनेटक्या सोनं चांदी घालून राहू नाही शकत। हितभर पोट आहे आम्हाला, ते तरी भरू द्या म्हणा सरकारला। हे का आमच्या मागं लागली आहे? का एवढा छळ करत आहे? आम्हाला कोणती वॉर्निंग दिली नाही, आम्हाला माहिती नाही। ह्या जागेवरून एकदा कब्जातून बाहेर निघा म्हणा, तर आम्ही कसं निघणार? किती दिवस झाले पोल खोलले तर? हे पोल किती दिवस झाले दादा? 3-4 दिवस झाले। आणि आमच्या माघारी मागच्या संडेला नव्हते। संडे प्रत्येक बाजारी परगावला जाऊ पोट भरत आहे। मग सगळे तुम्हाला दिसत आहे का? सोन्याने मडलेले, चांगली साडी घातलेली कोणी दिसत आहे का? मग काय करायचं? कसं पोट भरायचं सांगा? लोन देत आहे, धंद्यासाठी लोन देत आहे आम्हाला। आम्ही फाशी लावून मरायचंच काम आहे आम्हाला आता। पुढे काय द्या मावशी आपण? पुढे आम्ही काय करू? आमचं मराचं वय आहे, तर आत्महत्याच करावं लागेल। मराचंच आहे ना आम्हाला। आमच्या पोरांसाठी काहीतरी, नातू जरी बोलत नसेल, पोरगा तरी बोलत नसेल, माय बापाचं का राहते? मन राहते। 2 पैसे 10 रुपयाचा बिस्किट पुडा आजी आजोबा मन देते। मग सरकार आम्हाला 10 रुपये कमवू नाही देणार। आम्ही माती खाऊ? का करू आम्ही? गरीब लोक कुठे जाणार आहे? आज लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देतात, हा सगळ्यांचा खेदा करत आहे का सरकार? आणि एवढी कंपनी दिली, कुणाला वॉर्निंग दिली असेल तर विचारा, बोला कुणासोबत।
कुणाला म्हणा की यांना सांगितलं आहे म्हणून. आम्हाला पण न्याय पाहिजे. 25 वर्षापासून उभे राहतो. तुम्हाला आता काय पाहिजे? आम्हाला आमचा न्याय पाहिजे. आम्हाला आमचा पोट भराचं जे साधन आहे तेच आम्हाला पाहिजे. तुमचा लाडक्या बहिणीचा पैसाही नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आम्ही मेहनत करून पोट आम्ही मेहनत करत आहे. देवानी आमचे हात पाय सुखी ठेवावं. तुमची तयारी म्हणजे आता सडकेवर उतरून आंदोलन करण्याची करायची आहे? आहे आणि करू. तुम्ही आम्हाला साथ द्याल का? द्याल का? बिलकुल बिलकुल. हाँ, तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू. सर आपका नाम क्या है? मेरा नाम राइस सदाशिव विजयकर है। मैं फुटपाथ दुकानदार हूँ। ये कहाँ का परिसर आता है? ये जयताड़ा बाजार परिसर है। कितने साल से आप यहाँ दुकानदारी करते हैं? 20-25 साल हो गया दुकानदारी कर रहे हैं हम लोग। अच्छा, अब 20-25 साल से आप यहाँ पर दुकानदारी करते हो, और यहाँ पे अभी क्या हुआ है फिलहाल? यहाँ पे अचानक में यहाँ पे पोल गड़ना चालू हो गए और ये काम चालू हो गया। ये हमारे को समझ में नहीं आ रहा है कि यहाँ क्या हो रहा है। जब क्या इस जगह का आपको जो जिन्होंने भी पोल का काम चालू किया है, कभी आपको नोटिस दिया है? नहीं, कभी नोटिस भी नहीं दिया और किसी ने बताया भी नहीं। आपको जानकारी भी नहीं थी इस जानकारी बात कोई, की? हाँ, कोई भी बात की जानकारी नहीं है। तो अभी मतलब यहाँ पे जो पोल गड़े हुए हैं जी। तो ये पोल कब गड़ा है? कितने दिन? ये 2 दिन से पोल गड़ना चालू है यहाँ पे। आज भी काम चालू था यहाँ पे, लेकिन हम लोग जब यहाँ पे आए और यहाँ पे देखे कि पोल का काम चालू, तो उनसे बात की हम लोगों ने कि भैया हमको ना अल्टीमेटम दिया जाए, ना लेटर दिया, ना बताया, और यहाँ पे काम चालू हो गया। तो उनको पूछे क्या प्रोजेक्ट है, उन्होंने बताया कि NMC ये लंदन सिटी करके प्रोजेक्ट आया हुआ है। तो बोला NMC का काम है, पहले हमारे को बताना चाहिए, क्योंकि हम 20-25 साल से व्यापार कर रहे हैं यहाँ पे। अब NMC ने हमको बताया नहीं और यहाँ पे काम चालू कर दिया। अब आगे की तैयारी क्या है आपकी? हम लोग पूरे दुकानदार एक होना चाहते हैं। एक होकर हम लोग प्रशासन से मांग करेंगे कि हमारी पहले यह जगह की व्यवस्था करे, फिर उसके बाद कार्रवाई करे। पहले हमारी 2014 का नियम लागू हुआ है, जिसमें फुटपाथ दुकानदारों को पहले पर्याप्त व्यवस्था करवा के देना चाहिए, उसके बाद ही उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए। लेकिन प्रशासन ऐसी नहीं कर रहा है। प्रशासन संविधान का नियम और 2014 का जो नियम है उसका उल्लंघन करके अपनी बदमाशी और गुंडागर्दी करके ज़बरदस्ती पोल गाड़ रही है और अपना स्तंभ खड़ा कर रही है। आपलं नाव काय सर? माझं नाव केशव माधुराव डोंगरे. अच्छा, डोंगरेजी आपण कुठे राहता? आम्ही हिण्याला असतो. अच्छा, हिंगण्यावरून या ठिकाणी बाजार बाजार लावायला येतात? बाजार करण्याकरता किती वर्षापासून लावता या ठिकाणी या बाजार? ठिकाणी कमीत कमी 23-25 वर्ष झाली. 23 ते 25 वर्ष झाले. आणि आता या ठिकाणी काय असं घटना घडलेली आहे जेणेकरून आता हे लोक जे सगळे बाजारातले लोक संतप्त झालेले आहेत? काल अचानकच आम्हाला माहिती कळाली की इथं पोल गाडलेले आहेत आणि हे बाजार हटवण्यात येत आहे. अच्छा. तर आम्हाला काल कळल्यामुळे आम्ही सर्वजण बाजाराचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालो आणि उपस्थित झाल्यावरती मग आम्हाला कळलं की हा बाजार कोणाला तरी लँड सिटीवाल्यांना दिलेला आहे, परंतु याचा बोर्ड पण नाही, आम्हाला काहीच सूचना मिळालेली नाही. आणि आम्ही अचानकच म्हणालो की ही जागा कुणाची आहे. ही पहिले आपल्या ॲड्रेस फॅक्टरीची होती. ॲड्रेस फॅक्टरीने NMCला हँडओव्हर केलेली आहे. हँडओव्हर केलेल्यावरती ही जागा विकता येतच नाही, ही लीजवर द्यायला पाहिजे. परंतु या 25 वर्षापासून या ठिकाणी बाजार भरत असल्यामुळे NMCने या बाजारातील लोकांना विचारायला पाहिजे होतं की बा तुम्हाला ही जागा हवी आहे काय. कारण की हा एक जसा माल बनत आहे त्याच प्रकारे या ठिकाणी हा बाजार भरत आहे, म्हणजे जनतेच्या उपयोगाच्या वस्तू त्यांना मिळत आहेत. आणि जवळपास या ठिकाणी बाजार नाही आहे, जवळपास बाजार नाही आहे आणि मार्केटसाठी हे उपलब्ध आहे. तर आमचं असं एक म्हणणं आहे सर्व मार्केटवाल्यांचं, कारण की आमची उपजीविका याच्यावरतीच आहे. आमचे छोटे छोटे मुलं आहेत, लग्नाची आता मुली आहेत, आम्ही करायचं काय असं सर्वच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही ही जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे. जर जागा नाही दिली तर आम्हाला पर्याय सोय दिल्याशिवाय ही जागेतून आम्ही हटणार नाही. यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागला तरी आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, कारण की आमच्या उपजीविकेचं हा साधन आहे. म्हणून आम्ही एवढंच विनंती करत आहोत NMCला की आम्हाला पर्याय सोय दिल्याशिवाय येथून आम्ही बाजार हटू देणार नाही. त्यासाठी काय करणार डोंगरेजी आपण? आम्ही त्यासाठी आंदोलन करू. आम्ही मुख्यमंत्र्याकडे लेटर देऊ, कलेक्टरला लेटर देऊ, NMCला लेटर देऊ. आमची मागणी राहील NMCला की पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला द्यावं. दादा तुमचं नाव काय आहे? श्याम गोरकर, कुठे राहता आपण? बाजरा फाटा. अच्छा, या जैताडा परिसराच्या ज्या बाजारामध्ये आपण दुकान लावत आहे 27 वर्ष झालं आम्हाला. किती वर्षापासून लावत? 27 वर्ष. 27 वर्ष झाले. म्हणजे या दुकानाच्या भरोश्यावर आपलं घराचा गुजारा होत आहे. हो. आता काय मांग आहे आपली? आम्हाला जागा पाहिजे.
जागा पाहिजे. जागा कुठे गेली आपली? हे आमचीच जागा होती. हो, तर जागा पाहिजे म्हणजे का बरं पाहिजे? काय झालं काय जागेसोबत? हे जागा सर्व मॉल बनवून राहिले. कोणत्या कंपनीचा माल बनत आहे? हे आपले लंडन सिटी म्हणून. लंडन सिटी म्हणून. ही जागा कुणाची आहे? गव्हर्नमेंटची आहे. अच्छा, प्रायव्हेट जागा नाही आहे, कुणाच्या नाही. संपत्तीची नाही आहे. नाही. आणि गव्हर्नमेंटची जागा असून या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी बनत आहे असं आपलं म्हणणं आहे. नाही. पुढे काय करायचा विचार आहे आपला? आता सगळ्यांना रोजीरोटी दिली पाहिजे. रोजीरोटी दिली पाहिजे म्हणजे तुमची त्याच्यासाठी तुमची एकी आहे का? हो, एकी आहे ना आमची. सगळ्यांची एकता आहे. यांनी तब्बल किती लोकांचा हा बाजार असेल? किती लोक आहेत? 700 लोक. 700 लोकांचा बाजार आहे या ठिकाणी. आणि 700 लोकांच्या पोटावर हे जे कंपनी बसत आहे ते तुमच्या पोटावर म्हणजे 700 लोकांच्या पोटावर पाय मारत आहे. 700 म्हणजे आमचे पुरा परिवार आहे सगळं. पुरे 700 लोकांचे पण मेन तर 700 लोक आहेत ना बाजारात. आणि त्या 700चे पकडले तर खूप होतात है ना. तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे आपल्या हक्काची लढण्याकरिता तुम्ही सर्व लोक एकत्रित येऊन लढाई लढत आहात असं आपलं म्हणणं आहे. पुढे तुम्हाला कुठे जागा जर दिली तर त्या ठिकाणी शिफ्ट होणार का? हो, पण आम्ही 25 किलोमीटरच्या आत. अच्छा. 25 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे. म्हणजे 1-1.5 किलोमीटरचा दायऱ्यामध्ये आम्हाला जसं आम्ही NMC-ने एकदा आम्हाला विचारायला पाहिजे होतं या बाहेरच्या लंडन सिटीवाल्याला देण्यापेक्षा एकदा आम्हाला विचारायला पाहिजे होतं. आम्ही 26 वर्षाली इथं आहे तर एकदा आम्हाला नोटीस पाठवायला पाहिजे होतं. अशी गोष्ट आहे का इतके रुपये हे देताय तुम्ही देऊ शकता का? आपलं नाव भाऊ? प्रफुल्ल किरपाणे. किती वर्षापासून आपण या ठिकाणी दुकानदारी 26 वर्ष झाले पूर्ण. 26 वर्ष तुम्हाला पण झाले म्हणजे तुमच्या आई वडिलाच्या? आई वडील आमचे इथेच होते. हा, मला स्वतः 26 वर्ष आले. मी सायकलने यायचा तेव्हा. या ठिकाणी ज्या कंपनीने आपले पोल गाडलेले आहेत त्या कंपनीने कधी तुम्हाला नोटीस वगैरे दिलं किंवा कधीच नाही, कधी सांगितलं पण नाही का आम्ही असं करणार आहे म्हणून. सांगितलं असतं तर आम्ही आपल्या याच्यामध्ये राहिलो असतो का. आम्हाला एकदा कळवल्या पाहिजे होतं का आम्ही 26 वर्षापासून इथं आहे का तुम्हाला हे जाग्याची गरज आहे का. तर जे फंड भरायला लागले असतं आम्ही ना विचार केला असता. आमच्यामध्ये ताकद राहिली असती आम्ही ना भरलं असतं. नाही राहिली असती ताकद तर नाही भरलं असतं. NMC-ला या जागेवर ताबा झालेला हे माहिती आहे का? नाही, आम्हाला काहीच माहिती नाही. NMC-ने आम्हाला कळवलं नाही. आम्हाला कळवायला पाहिजे होतं. त्यानंतर इथं बॅनर लावायला पाहिजे होते 1-2 आठवड्या या 4 आठवड्या आधी का आम्हाला सतर्क करायला पाहिजे होता. येता डायरेक्ट तुम्ही असे खंबे गाळान कोणाच्या रोजीरोटीवर तर हे गलत गोष्ट आहे. आता पुढे काय करणार आहेत आपण? त्या आम्हाला आमचा हक्क पाहिजे. आमच्याशी भरणं होईल तर आम्ही तितके भरून नाही तर इथं हटून जाऊ न. 26 वर्षा पहिले पूर्ण जंगल होता. आम्ही एक याची व्हिडिओ आहे आमच्याकडे. आम्ही ना ह्या जंगल पूर्ण तोडमोड करून आम्ही ना पूर्ण साफसफाई करून इथं आम्ही जागा बनवली. तेव्हा कुठे गेले होते लंडन सिटीवाले? तेव्हा कुठे गेले होते NMC-वाल्याने आमच्या काम करायला? NMC-वाल्याने आम्हाला साफ करून दिलं का? नाही. तर आम्हाला एकदा विचारायचं काम होतं NMC-वाल्याच्या का बा तुम्ही आता 26 वर्ष झाले इथं आहे तर करायचं काय. पहिला हक्क होता आमचा, आम्हाला विचारायचा त्याचा कायदा होता. मावशी आपलं नाव काय आहे? माझं माया रामकृष्ण नगरदने. किती वर्षापासून या ठिकाणी आपण दुकान लावता? 25 वर्षे. जेव्हा सुरुवात झाली बाजाराची तेव्हापासून सुरुवात आहे आमची दुकानदारीची. 25 वर्ष झाली एकाच जागी आम्ही बसत आहे. परंतु आता ही अशी समस्या चाललेली आहे तर आता गरीब लोक आम्ही जाणार कुठं? आता गरीब लोकांनी करायचं काय? उद्योगच नाही समोर आमचा. धंद्याशिवाय भाजीपाल्याशिवाय काय करणार आहे आम्ही? काय करावं त्याच्यासमोर आम्हाला काही एवढं कळत नाही. काय समस्या झाली आपल्यासोबत? आता इथं मॉल बनवून राहिले. सगळ्या काही गोष्टी भाजीपाल्या दुकानदार उठून जाईल मॉल बनते, कोणी काही बनवतात. तर आम्ही गरीब लोक जायचं तर कुठं जायचं हेच प्रश्न येऊन राहिला. आता गरीब लोकांना काय करायचं? आता त्याच्यावरती काहीच इलाजच नसते. याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे आता पुढे? आता पुढे काय करू? आता काय करणार आम्ही? आता तेच करणार. आता करायचं काय? आता हातमजुरी तर आता याच्याच वर्षावर आमची आहेत. नाही तर मग काय करणार आम्ही? सरकारला काय मांग आहे आपली? आता आमची हे रोजीरोटी द्यावं आम्हाला. सरकारने रोजीरोटी द्यावं आम्हाला. याच्या वर्षावर आता आमची लहान मुलं बाळ आहे, लग्न व्हायचे आहे. आमचे मिस्टर नाही आहे. आमचा इलाज काय करावा आम्ही? आता आत्म्या हे तर समोर चालू मग तेच होणार ना. आता त्याच्या आम्हाला सरकारला मान्य आहे का? आमची रोजीरोटी आम्हाला सक्सेस पाहिजे एवढीच मागणी आहे माझीवाली. हे आपलं दुकान आहे? हे माझं दुकान आहे.
अंदर ऐसा पूरा एक। आपका नाम क्या आंटी? विलास राजा। अच्छा, आप यहाँ पर बाजार करने के लिए आए हो? हाँ, पर यहाँ बाजार अभी सुनाई में ऐसा आया कि ये बाजार उठाया जा रहा है, किसी प्राइवेट कंपनी का यहाँ पर ताबा हो चुका है। तो क्या आप इस बाजार के लिए कुछ कहना चाहोगे? आपको ये इस बाजार की सुविधा मिलती है? बाजार होना चाहिए, यहाँ होना चाहिए। और यहाँ बाजार अगर नहीं रहने से आपको क्या तकलीफ हो सकती है? इतने में है नहीं बाजार, इतने में बाजार नहीं है, दूर जाना पड़ता। अच्छा, यानी आपको अच्छी सुविधा है यहाँ पे। थँक यू। जी, आपलं नाव काय आहे? तुकाराम जागोबा लोणमळे. कुठे राहता आपण? मी राहतो जैताच्या बाजूला. इथे बाजारात आले तुम्ही? आज हो पहिला सामान खरीदायला, हा सामान घ्यायला आले ना हो, सामान. बाजारात? हो. आज हा बाजारामध्ये आम्ही आलो तर या ठिकाणी आम्हाला हे माहिती पडलं की हा बाजार इथून उठवण्याच्या प्रयत्नात आहेत. अच्छा अच्छा. तर काय हे बाजार उठवल्यानंतर तुम्हाला काय सुविधा मिळेल इथली, इथली काय सुविधा नाही मिळणार. की आपल्याला अडचण उद्भवेल? हो, नाही दुसरा बाजार करावा लागेल तिथे. म्हणजे दूर जावं लागेल? इसासनीला. इसासनीला एकदम जैताड्यापासून इसासनीला? हो. हे किती दूर आहे ते इसासनी? तिथून येते 4-5 किलोमीटर. म्हणजे तुम्ही हा जर बाजार उठला हो. तर तुम्हाला 4-5 किलोमीटरवर बाजार करण्याकरता जावं लागेल? जावं लागेल. अच्छा, तर आता हा बाजार नाही उठला पाहिजे अशी तुमचं काय मनोगत आहे? आता आम्हाला काय माहिती कुठे घ्यायचं. आता फेरीवाले राहतात त्याच्या दुसरं काय करणार. म्हणजे ते यांचं म्हणणं असं आहे का बाजार राहायला पाहिजे का उठल्या पाहिजे तुमच्या हिशोबानं? तिथं बाजार राहायला पाहिजे, कारण पुष्कळ लांब लांबचे लोक इथे या ठिकाणी बाजाराला येतात. राहायला पाहिजे. काकाजी, तुमचं नाव काय आहे? दिलीप कारेमोरे. हा, या ठिकाणी तुम्ही जैताडा परिसराच्या बाजारामध्ये तुम्ही जे बिझनेस करत आहात, किती वर्ष झाले आपल्याला? 30 वर्ष फक्त झाले. 25-30 वर्ष झाले. 30 वर्ष. अच्छा, आता ह्या बाजार इथून तोडण्यात येत आहे, तुम्ही त्यासाठी काय करणार आहे? आम्ही बेरोजगार याच्या धंद्यावर आसार आहे. पण पुढे काय करणार आहे आता? आम्ही का करणार तर बाजार उठावे आम्हाला इथेच बसल्या पाहिजे. इथेच बसल्या पाहिजे. यासाठी काय करणार आपण? आपल्याला आता काय करा, काय आंदोलनाची वगैरे तयारी आहे? आवाज उचलणार? बाजार एकता करणार ना आम्ही लोक. बाजारवाले एकता करू तर लढाई करू आम्ही. अच्छा, तुम्हाला काय नोटीस बिटीस देण्यात आले होते की काय? नाही, काही नाही. म्हणजे यापूर्वी कोणती सूचना दिलेली नाही नाही, कधी आहे नाही. आणि बगैर सूचना दिल्यानेच या ठिकाणी ताबा झालेला आहे, हो. असं आपलं म्हणणं आहे? हो. ठीक आहे. काकाजी, आपलं नाव काय आहे? दिलीप कारेमोरे. किती वर्षापासून या ठिकाणी दुकानदारी करताय? मला झाले 40 वर्ष. 40 वर्ष? मी लहान चौधरीपासून 40 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी दुकानदारी करता? इथे या ठिकाणी किती वर्षापासून करता? 25 2000च्या पहिल्यापासून आम्हाला बाजारात. अच्छा अच्छा, 2000च्या नाही, इथचं सांगत आहेत ते. त्यांना कन्फ्यूज नका करू. 2000च्या पहिल्यापासून नाम बताओ। संजय आपका नाम कुमरे, क्या है? संजय मारुतराव कुमरे। आप यहाँ पर बाजार में कितने सालों से? मला होता है मैडम 22 वर्ष होता है दुकानदारी लावता 22 था। हाँ। अच्छा, आता म्हणजे हे जे बाजारामध्ये ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, हाँ। याच्या विरोधामध्ये आपण आवाज उचलत आहे? हो ना, आवाज उचलत आहे मॅडम। काय मांग काय आहे आपली? मांग म्हणजे ना आम्हाला जागा द्यावा, दुसरीकडे जर ह्या जागा नाही मिळेल तर दुसरीकडे जागा द्यावा, याची Actually, मागणी आहे जागा आम्हाला। आहे कुणाची? जागा MNC वाल्याची आहे, NMC वाल्यांची आहे। NMC वाल्यांनी कब्जा केला आहे की दुसऱ्या अजून कोणी बिल्डर? दुसऱ्या बिल्डरने केला आहे मॅडम कब्जा। बिल्डरच्या काही कंपनीचं नाव वगैरे काही माहित नाही मॅडम। पुढे काय करणार आहे आपण? पुढं म्हणजे ना आता तेच आम्हाला जी जागा आमची रोजीरोटी आहे ते मागणी आहे मॅडम आम्हाला। बरोबर ना मावशी. दुकान नाही लोन आपल्याला कसं देतं धंद्यासाठी. काय ना बोलू. कुठं आहे त्यांचे दुकान? अरे केशवरावजीला या ना म्हणून। आरपीआई सेकुलर संगठन और संता सैनिक दल के भीम सैनिक यहाँ पर
जैताड़ा परिसर में विजिट दिए हैं और यहाँ की पूरी जानकारी लेकर अभी ये आगे की कार्रवाई के लिए शुरू करने वाले हैं। द रिपब्लिकन विजन चैनल की ओर से आज जैताड़ा बाजार परिसर में हम लोग आ चुके हैं और देखिए आज ये दुकानदारों के साथ में अन्याय किया जा रहा है और दुकानदार सभी इस अपनी कमाई के जरिए का मतलब जो हो रहा है उसका विरोध करना चाहते हैं। आइए सुनते हैं पब्लिक के मुंह से उनकी मुँह जबानी। अरे